अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 21। श्री गजानन स्वामी चरित। जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ। श्री गजानन कृपेने दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला। श्री गजानन कृपेने। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा नमो तुषी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास सर्वदा हे धरिलेस याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेममित तुझे देवास ते सत्य पापीजनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननीळा। काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून तूच पतित पावन तूच पुण्य पावन। या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत काही न करावे लागत तम नासण्या रवीशी। तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई अंधारत्व अवघे जाई। त्याचे तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना तूच उपजवीशी नारायणा। आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंतारहित मजला करी दासगणू हा घ्यावा पदरी। हेच आहे मागणे तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य। संत कथा ऐकतसा एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची त्याच्या दुःख संकटांची होळी होते निसंशय। बांधीत असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो परी घडले अघटित कोठेन लागले त्या प्रत जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले सोपान साह्ये जापरी जन उतरती भूमीवरी तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे
मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करास, पाय भूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी, लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा, समर्थना घेतिसाचा, हा योग पडण्याचा, दैवानेच आला तुझ, या तुझ्या पडण्याने, स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे, ऐसे भाग्य कोणाचे, असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची, तया अबले कारणे, तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला, जाई शेगावा कारणे, तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत, मुक्ती देतील निसंशये, या दृष्टांते करून, आपल्या 2 मुलांसी घेऊन, रामनवमीसाठी जाण, बाई आली शेगावा, प्रतिपदे पासून भला, उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला, नवमीस श्रोते शेगावी, कामसभा मंडपाचे, चालले होते तेथे साचे, खांब मोठे मोठे दगडाचे, उभे केले असती, 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा, ऐसे होते कितीतरी, उत्सवाच्या निमित्त भले, काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले, नुसते मात्र ते ठाई, श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे, त्या गर्दीत ही बाई, उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही, गर्दी ती यत्किंचित, म्हणून खांबाच्या आश्रया, गेली निर्भय भावया, गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत, तोच खांब कोसळला, तिच्या शरीरी पडला, तो पाहता लोकांना, ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण, ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2, खांबाखाली येधवा, 10-20 जणांनी, खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालुनी, लोबोकडे पाठविले, ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची, तिने या रजपुतिणीला, रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणे ना लागला, मारईला कोठेच, हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर, सुरक्षित रहावे कसे, आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला, तो घडला इतुक्यास्तव, खांब पडून अंगावरी, भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी, दिधली त्या गजानने, बाई होऊन पूर्ववत, गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात, ऐसा प्रभाव स्वामींचा, ऐसेच एका उत्सवासी,
नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडीत सता मंडपासी. लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता. परिस्वामींची अगाध सत्ता, कोठेही नाघात होता. नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलाचा. रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा. एक असे शेगावी, एके दिवशी त्याच्या घरी. येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी. गोसाव्याच्या रूपाने, भूक लागली मला देखा. अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका. रामचंद्र पाटला ते, पाटील मूळचा भाविक. त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक. दारा माझी पातला, निरखून पाहता गोसाव्यासी. तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयेसी. ऐसे त्याला वाटले, गोसाव्याचा धरून हात. आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट. पूजा केली पायांची, गोसावी म्हणे पाटलाला. आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझ सांगण्याला. ते तू ऐके मनापुन, कर्जाची न चिंता करी. ते फिटून जाईन निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी. थोडी कोरडी पडतसे, तैसाच हाही प्रकार. संपन्नतेचा येईल पूर, कृपा घन वर्षल्यावर. श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जेठाई. पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही. कमी नाही पडणार, आण ताट वाढून. सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण. घाल एखादे अंगावरी, पूजा अन्न दक्षिणा. याचकासी दिल्या जाणा, ते पावते नारायणा. ये विषयी शंका नसे, परितो याचक. आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक. होणार नाही कधीही, आणले ताट वाढुनी. गोसावी जेवला प्रेमानी, 5,000 रुपये पाटलांनी. दक्षिणा ठेविली त्याच्या करा, तै गोसावी म्हणाला. ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला. गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी. मी आलो तुझ्या पासी, ती आनंदे देईमसी. म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा, देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विणा, कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता जारी, वरचे वरी पडते जरी. तीही होईल बापा बरी, ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत. बांधितो म्हणजे चेटुक भूत, याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी, कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी, ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेष मनी असू नये, सन्नतीला सोडू नये.
राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील वघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी तर नसावाईसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक सोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता, माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर होते दोन चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली. तेथ पासो निभली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुल्या ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुराध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला.
त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला, जानकी राम भक्त झाला. ते दिवसापासून होते 2 कान्होले, उतरंडीस ठेविलेले, तेच समर्थे मागितले. खाया चंदू मुकिंदासी, चिंचोलीच्या माधवाला, यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला, थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात. महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालोनिया गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांसी घेऊन गेली. पिंपळ गावा कारणे हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला, महाराजांसी आणण्याला. परत शेगावा कारणे समर्थांसी आणिले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तरावया कोरड्या ठणठणीत विहिरीला, जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणिले जला, त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांत, घेऊन आले तया प्रत. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता, नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपुला घेऊन. बाधा गांधील माशांची, महाराजान झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला, स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशालीचा. काही दिवस राहिले, अकोटा माजी भले. नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी, शिवरग्रामा भीतरी. कृपा व्रजभूषणावरी, केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात, श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी, अवघी आडदांड होती भली. हमेश होई बोला चाली, त्यांची समर्था बरोबर. हरिपाटीला सवे भले, महाराज कुस्ती खेळले. मलविद्येचे दाविले, प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार, दाऊनिया साचार. अभिमानाचा परिहार, केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सूत, खंडूकडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत, चालवण्यास कथिले त्याला. ऐशा कथा सप्तमाध्यायी, कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई, जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात, महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले, खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला, वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला, सहज लीलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी,
महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी. चंद्रमौळी हराचा ब्रह्मगिरी गोसाव्याला, अभिमान रहित केला नैनम छिंदंती श्लोकाला. रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वरी, महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला, कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाराला. दिली असे गांजाची दास नवमीचे उत्सवासी, समर्थ बाळा पुरासी. घेऊन आपुल्या शिष्यांसी, बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख, तेथे बाळा भाऊला. गणेश अप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी. येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्यांना तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीच्छपनाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडिलीसी बळीरामाच्या शेतासी. वठलेली आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थार्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा. हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडुता त्यासी भाग्य आले भूमित धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला.
या कथाच वदाव्याला वर्णिल्यास ती साकल्ये अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करती झाले उपदेश नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही कथा ईशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथासुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणूनी खटला भरला पोलिसांनी केवळ हंपणानी सत्पुरुषास त्रास द्याया महेताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी बापुरावाच्या कांतेसी भानामतीन मानिसाची भेट गंगा भागीरथीसी आली अकोटी विहिरीत कथा बायजा माळनीची 18व्या माझी साची कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रथित असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूरचा वार करी मरीने झाला जारी त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे त्याच्या मणी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटीलांनी परत आणिले समर्थ शेगावी धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थांसी शेगावात ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होतानुसती आनंद झाला उभयता तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी निवटिला करुनिया उपदेश केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिती आले मरण नारायणासी बाळापुरी गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले कपिलधारेसी दिधले दर्शन निमोण कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करावया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे
पुढे भाद्रपद मासासी ऋषीपंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा. हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर धर्मशाला चौफेर चहू बाजूंनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते म्हणून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल. त्याच गावीचा बिसनलाल. अंबरसिंग टाकळीचा किसनबेल मंडळेकर. विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार. गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी. ती येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धाणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परित्यातून मोठे चार सर्व श्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण. केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून ना खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात. तत्काळ होते विपरीत
काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत भावे का बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नकोस मानसी माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे तो अवघे करील बरे नका होऊ बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडी तया बिनाजी तिडके सांग विकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वऱ्हाड होता सुखी बहु जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदसेने घातली माळकंठी वराढाच्या विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात वऱ्हाडाची ऐसी दैना समर्थांसी पाहवेना म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात 30 फुटापासून पाया आणिला भरून तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्या परी वऱ्हाड भावा निर्धारी ऐसे चित्तांत असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखालागी अनुभवावे ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ याचा विचार कराहो गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ कराहो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे धर्मश्रद्धा ही वाघिण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूत अंगना अभक्ती ही वारांगना तिच्या नादी लागिल्या जाणा
विटंबनाचं सर्वत्र सन्नितीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रुना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, यावर आड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर, पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना वेळ आता थोड काही. हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्यातयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तया प्रत, पद्यरचना हीच सत्य पालविया वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंतान राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एक्या आसनावरी राहुनी या शुचिर्भूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील, जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा, ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुटिल दुष्ट दुर्जनां प्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाळी ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार.
गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम मळणे रात. वादेव मामलेदार यशवंत वाहू मणाबादी माणिक प्रभू. तेवीच हा वराढात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती. अत्यंत सुद्यावी प्रीती चरणी श्री गजाननाचे. म्हणजे तुमची येरझार जन्म मृत्यूची साचार. होऊन या भालपार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संतचरणी प्रेमा सडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणू ससाचा. समर्था दास गणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र. ते रतनसाने मजप्रत आणुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यून्याला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात. चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भवसिंधू तरावया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 21ोऽध्यायः समाप्तः. इति श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ समाप्तः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव.